आजचा आपला विषय थोडासा वेगळा आहे, हलका फुलका आहे, पण आपण वेगळ्या अंगाने जातोय. विश्वजित पण जॉईन झालेलं आहे आपल्याला. तर एक एक जण येत आहेत. इथे आता आपण जमलो आहे ते माझ्या काही कविता मी ते तुम्हाला सादर करणार आहे तुमच्यासमोर. आणि म्हणजे सगळ्या कविता मी लिहिलेल्या ज्या कविता आहेत त्यातल्याच आहेत. इतर कवींच्या कविता मी कोणत्याही आज सादर करत नाही आहे. त्यामुळे ज्या काही कविता आहेत त्या माझ्याच आहेत आणि त्यातल्यासुद्धा प्रेम आणि त्याच्याशी संबंधित जो आजचा आपला विषय आहे त्याच्याशी संबंधित आहे. त्यामुळे आज एक हलक्या फुलक्या वातावरणात आपण आजचा एक लाईव्ह गप्पा आपण करूया. सगळ्यांना जे आता 5 व्ह्युअर्स आपल्याकडे आहेत त्यांना सगळ्यांना मे महिन्याची सुट्टी मिळालेली आहे. लहानपणी शाळेत मिळालेली होती तशी आता पुन्हा एकदा मे महिन्याची सुट्टी मिळाली आहे. आणि या मे महिन्याच्या सुट्टीच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. लिंक येत नाही आहे का? फेसबुकची लाईव्हची जी लिंक आहे तुम्हाला अंतरंगाच्या पेजवरती सुद्धा लिंक दिसेल. जर तुम्हाला कोणाला ॲड करायचं असेल आजच्या लाईव्हमध्ये तर तुम्ही डायरेक्ट लिंक शेअर करू शकता. तिथून व्हिडिओ प्ले होईल आपला. काय डाऊट आहे? तर मला वाटतं आता आपण कार्यक्रम आपला सुरुवात करायला हरकत नाही. वेळ आपल्या जवळ येते. 6 वाजता आपण कार्यक्रम चालू करूया. तोपर्यंत ठरल्याप्रमाणे सर्वजण येतील आता. तर आता कार्यक्रम आपण सुरू करूया. अच्छा, आवाजाच्या बद्दल आता काही तक्रार कोणाची नाही आहे? सध्या लॉकडाऊनचा काळ आहे त्यामुळे तसं इथे स्टेशनच्या जवळ असल्यामुळे इतक्या शांत वातावरणात गॅलरीत बसून लाईव्ह करणं हे थोडंसं कठीण होतं. परंतु आता सध्या लॉकडाऊन असल्यामुळे हा खूप रेअर आवाज आहे एखाद्या ट्रेनचा जाण्याचा. काही मालगाड्या जातात, अदरवाईज शांतता आहे. पक्ष्यांचे आवाज असतात भरपूर. पक्ष्यांचा वेणीचा हंगाम आहे त्यामुळे भरपूर गलबला असो. समोर कावळ्याचं घरटं आहे, गॅलरीत बर्ड हाऊस लावलेलं आहे, तिथे पक्षी असतात, समोर झाडांवर फिरतात. एक छान वातावरण असतं इकडे. आणि आज विषयसुद्धा आपला तसाच सुंदर आहे. पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतो असं विशाल म्हणतोय. हो, खूप छान वाटतं ऐकून. अगदी सकाळचे काही आवाजसुद्धा खरोखर रेकॉर्ड करून ठेवण्यासारखे असतात पक्ष्यांची गाणी. आता मला वाटतं आपण आपल्या मुख्य विषयाकडे वळूया. तर आजचा आपला विषय हा प्रेम कविता असा विषय नाही आहे. आपला प्रेमाचा जो प्रवास असतो, आपल्या वयासोबत आपला
प्रेमाचा सुद्धा एक प्रवास सुरू असतो आणि त्या अनुषंगाने तो प्रवास कसा पुढे जातो आणि त्या प्रवासात आपल्यासोबत असणारं, कधी दिसणारं कधी न दिसणारं प्रेम हे नक्की कुठे आहे आणि त्या प्रेमाचं सध्या काय सुरू आहे हा एक विचार असतो. म्हणूनच प्रेम सध्या काय करतंय असं आपण टायटल दिलं होतं की प्रेम सध्या काय करतंय. तर याचं कोणाचं काही उगाच असं कॉपी करण्याचा संबंध नाही, विषयाला धरून होतं म्हणून दिलं की ती सध्या काय करते वगैरे असं काही नाही. तो पण सगळ्या सध्या घरीच आहेत, काही रेसिपी बनवतात, काही साफसफाई करतात, सगळ्यांना माहिती आहे कोण काय करतंय ते. पण आपल्यामधलं प्रेम सध्या कुठे आहे आणि ते काय करतंय हा मुख्य विषय होता आजचा. तर साधारणपणे आपण असं बघतो की गुरुजी हाय म्हणतात. हाय गुरुजी. तर साधारणपणे आपल्या मेंदूचा 70% इतका भाग हा म्हणजे माणूस जो निसर्गाने कोणताही प्राणी बनवलेला आहे तो त्याच्या मेंदूचे 2 फंक्शनिंग असतात, एक सर्वायवल असतं आणि एक रिप्रोडक्शन असतं. तर आता माणसाच्या मेंदूचा साधारण 70% भाग हा रिप्रोडक्शनसाठी राखीव आहे असं कुठेतरी वाचनात आलं होतं. जे आता विज्ञानातले हुशार आहेत त्यांनी चूक नंतर दुरुस्त करून घ्यावी. तर या सगळ्या प्रवासात एक कुठेतरी माणसाच्या आयुष्यात एक वळण येतं, ते असं की माणसाला जाणीव होते की आपल्यामध्ये काही भावना आहेत आणि त्या जागृत कधी होतात हे नक्की सांगणं कठीण असलं तरी ज्याच्या त्याला समजलेलं असतं आणि हे स्वतःचं एक वैयक्तिक जग असतं वेगळं. आणि आता सध्याच्या पिढीतली मुलं असू दे किंवा साधारण आपल्या आजोबांची पिढी असू दे, माणसं या केमिकल लोच्यामधून सुटलेली नाही. तर साधारणपणे शाळेत असतानाचा काळ जो असतो तेव्हा एक आपण म्हणूया की शाळेमध्ये आकर्षण हे सुरू होतं साधारण 13व्या-14व्या वर्षी जे टीनेज असतं. आता एक शिक्षक म्हणून मला माहिती आहे की जेव्हा 13व्या-14व्या वर्षामध्ये मुलं येतात, मुलं मुली कुणीही, तर म्हणजे शिक्षक बनण्यासाठी जो अभ्यासक्रमाचा अभ्यास केला त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की हा वादळी कालखंड असतो माणसाच्या आयुष्यातला, कारण एवढा भावनिक गुंता असतो. तर हा गुंता जिथून सुरू होतो त्या टोकापासून आपण आज सुरुवात करतो आणि तो गुंत सोडून पुढेपर्यंत जाण्याचा आपण आज प्रयत्न करू. खास करून नमूद करेन की ज्यात आलेले आहेत त्यांनी शेवटपर्यंत थांबावं, कारण शेवटच्या ज्या 2-3 कविता आहेत त्या मी खास राखून ठेवलेल्या आहेत की या शेवटी मला घ्यायच्यात म्हणून. त्या नक्की ऐका तुम्ही, त्या खास आहेत. आज म्हणजे आजच्या कार्यक्रमाचा शेवट कसा करायचा हे ठरवलेलं आहे. सुरुवात कशी करायची ह्याच्यात कोणतंही स्क्रिप्ट नाही, रादर कार्यक्रमाचा स्क्रिप्ट नाही, फक्त कविताच आहेत. तर आता हा कार्यक्रम तुम्ही जो बघताय त्यातला पहिल्या कवितेकडे आपण जाऊया. तर तेच ते वय साधारण 13, 14, 15च्या आसपास कुठेतरी घुटमाळणारं आणि आकर्षण हे एवढंच काहीतरी एक निर्माण झालेलं असतं. म्हणजे गुरुत्वाकर्षणाच्या पलीकडे जाऊन पहिलं कोणतं तरी एक आकर्षण माणसाच्या मनाला दुसरं जे शिवतं ते म्हणजे आकर्षण एखाद्या व्यक्तीबद्दलचं. आणि प्रेम वगैरे कशाशी खातात काही माहिती नसतं अजिबात आणि फक्त आकर्षण असतं. अशा वयातली ही कविता आहे. मराठी माध्यमात शिकणाऱ्या मुलाची कविता आहे जुन्या काळातल्या, त्यामुळे शिक्षकांसाठी बाई म्हणजे ज्या वर्ग शिक्षिका किंवा शिक्षिका असतील त्यांच्यासाठी बाई हा शब्द वापरलेला असेल कवितेमध्ये. मराठी शब्द आहेत भरपूर. तर ती एक आकर्षणाने जी सुरुवात होते ती कविता घेऊन मी सुरुवात करतोय. कविता आपल्यापैकी बऱ्याच जणांनी कदाचित ऐकलेली असेल, यापूर्वी सफाळ्यात 1-2 वेळा सादर केलेली आहे. कवितेचं शीर्षक आहे आणि मी पुन्हा प्रेमात पडलो. पुन्हा आणि मी पुन्हा प्रेमात. पुन्हा का ते आता सांगतो. कविता आहे, मागचे सगळे अनुभव मी बघता बघता विसरलो आणि मी पुन्हा प्रेमात पडलो.
मागचे सगळे अनुभव मी बघता बघता विसरलो आणि मी पुन्हा प्रेमात पडलो. ते माझं पहिलं प्रेम कशाचा कशाला नव्हता नेम. ते माझं पहिलं प्रेम कशाचा कशाला नव्हता नेम. आमच्या दोघांची एकच शाळा, ती बाळी मी गबाळा. मग आमची ओळख झाली, ती माझ्या जवळ आली. जेव्हा आमची जवळीक झाली, मला या गोष्टीची जाणीव झाली. जेव्हा आमची जवळीक झाली तेव्हा मला या गोष्टीची जाणीव झाली. मी 7वीत ती 8वी, मी 7वीत ती 8वी. तिच्यापेक्षा 1 वीक कमी पडलो. पहिल्या प्रेमात मी तोकडा पडलो. हा कडू अनुभव मी बघता बघता विसरलो आणि मी पुन्हा प्रेमात पडलो. भूपेंद्र दादा, थँक्यू. तुमचे कमेंट वाचतोय मी. आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी सुंदर वाटू लागल्या. आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी सुंदर वाटू लागल्या. सगळ्या पिक्चरमधल्या स्टोरी आपल्या वाटू लागल्या. एक वय असतं साधारण, तेव्हा आपली कल्पनाशक्ती ही आपल्या आजूबाजूच्या गोष्टींशी संबंधित झालेली असते. आजूबाजूच्या गोष्टी सुंदर वाटू लागल्या. सगळ्या पिक्चरमधल्या स्टोरी आपल्याच वाटू लागल्या. मी तिच्याकडे पाहणं, तिने माझ्याकडे पाहणं, मी पुन्हा तिला बघणं, तिने पुन्हा मला बघणं. शेवटी मी तिला निरखून पाहिलं. शेवटी मी तिला निरखून पाहिलं. ती डोळ्याला डोळा लावून बघत होती. ती डोळ्याला डोळा लावून बघत होती. बाई नकाशात चीन दाखवत होत्या. ती अमेरिका बघत होती. डोळे उघडले, घराघर फिरले. प्रेमाच्या नजरेत मीच वाकडा पडलो. दुसऱ्या प्रेमात सुद्धा मी हरलो. किती बालिश, आज आपण त्याला बालिश म्हणतो, परंतु त्या वयात त्या कल्पना सुद्धा किती मोठ्या असतात. किती छोट्या छोट्या अपेक्षा खूप मोठ्या घेऊन काही जण वावरत असू शकतात आपल्या आजूबाजूला. मागचे सगळे अनुभव मी बघता बघता विसरलो आणि मी पुन्हा प्रेमात पडलो. कॉलेजात जाऊन पाहिलं, सगळीकडेच धमाल आहे. कॉलेजात जाऊन पाहिलं, सगळीकडेच धमाल आहे. शाळा सगळी पाणी कम, इकडेच खरा माल आहे. त्या गर्दीत मला माझी स्वप्न सुंदरी सापडली. धीर केला आणि विचारून टाकले. विचार करून सांगेन म्हणाली, तेव्हापासून माझी झोपच उडाली. विचार करून सांगेन म्हणाली, तेव्हापासून माझी झोपच उडाली. ती विचार करतच राहिली. मला थोडी थोडी झोप लागू लागली. नवी स्वप्न पडू लागली, नवी सुंदरी दिसू लागली. नवी स्वप्न पडू लागली, नवी सुंदरी दिसू लागली. कॉलेजच्याच एका वळणावर नव्या स्वप्न सुंदरीला भेटलो आणि मी पुन्हा प्रेमात पडलो. माझ्या प्रेमावर लोकांना उगीच जळजळ आहे. माझ्या प्रेमावर लोकांना उगीच जळजळ आहे. पण काय करणार, माझा स्वभाव तसा प्रेमळ आहे. माझ्या प्रेमळ स्वभावाला मग प्रेमळ सोबत मिळाली. माझ्या प्रेमळ स्वभावाला मग प्रेमळ सोबत मिळाली. मी तिला विचारलं आणि ती चक्क हो म्हणाली. मी तिच्या वाटेवर सुगंधी फुलं पसरली. तिची नियत मात्र माझं पाकीट पाहून घसरली. ती मुक्त कंठाने मागत होती. मी डोळे मिटून देत होतो. नाहीच सापडत स्वतःच्या खिशात तर मित्रांपुढे हात पसरत होतो. नाही सापडलं स्वतःच्या खिशात तर मित्रांपुढे हात पसरत होतो. शेवटी माझ्यासाठी सर्व दारे बंद झाली आणि माझ्या आयुष्यातून ती पसार झाली. माझ्या डोक्यात शिरला राग, केला थैथयाट, पाखडली आग, शपथ घेतली, पण केला. त्या प्रेमाचा रस्ता नाही आपला. यापुढे फसणं नाही, यापुढे भुलणं नाही, कुणाला पाहून खुलणं नाही, कुणासाठी झुरणं नाही. आंधळं नाही, डोळस नाही, पहिलं नाही, शेवटचं नाही. झाले तेवढे पुरे झाले, आता प्रेम करणे नाही. पण कसला पण कसला, तो एक कण होता. चुकलेल्या वाटेवरचा एक क्षण होता. त्या शून्यात नवी दुनिया होती. शून्यासारखीच गोल होती. आपल्याच दुनियेत गोल फिरलो, पुन्हा जुन्याच वाटेवर आलो. मागचे सगळे अनुभव बघता बघता विसरलो आणि मी पुन्हा प्रेमात पडलो. साधारण अशा काहीशा भावना असू शकतात एखाद्या 13-14 वर्षाच्या मुलाच्या. आणि प्रेम कशाची खातात काही माहिती नसताना कुठेतरी धडपडायचं आणि मग
त्यानंतर काहीतरी अनुभव घ्यायचे. हे सगळं होत असताना साधारणपणे आपण हळूहळू स्वतः अर्थ लावत असतो. कभी हाँ कभी ना, बरोबर आहे. आपल्या म्हणजे मी माझ्या टीनेजमध्ये पाहिलेला पिक्चर आहे कभी हाँ कभी ना. तर चांगला लक्षात राहिला, तेव्हाचं बरंच काही लक्षात आहे, अजून मधल्या काळातलं विसरून गेलं. तर हळूहळू कुठेतरी आपली एक प्रेमाबद्दलची व्याख्या स्वतः काहीतरी तयार करायला लागतो आपण. आणि नक्की माहीत नसतं की काय खरं, काय बरोबर आहे, काय चुकीचं आहे, पण कुठेतरी आपण एक आपली डेफिनेशन बनवतो. जसं आता मगाशी आता बरेचसे व्ह्युअर्स कमी होते, तर एक गोष्ट मी सांगायची मुद्दामून ठेवली होती की आता इथे जे जमलेले आहेत साधारण हे काही 27-28 माणसं जे आता बघतायत, लाईव्ह आहेत, हा आकडा वाढतोय फटाफट. कमेंट्स एका मागोमाग एक येत आहेत. थँक्यू तेजस्वी, मधुर मॅडम थँक्यू. तर अंतरंग सांस्कृतिक कलादर्पण प्रतिष्ठान सफाळ्यातली एक संस्था, आणि माझे बरेचसे मित्र तिकडे होते. आणि मलाही माहीत नाही की तो कोणता क्षण होता की त्या संस्थेशी मी जोडलो गेलो, हे आता आठवत नाही. पण जेव्हापासून जोडला गेलो तेव्हापासून पुन्हा अंतर कधीच पडला नाही. म्हणजे अंतरंगाने कधी अंतर दिलं नाही, मी अंतरंगाला कधी अंतर दिलं नाही. आणि हे नातं खूप जुनं आहे. साहजिकच आहे की त्यांनी प्रेमाने बोलावलं की दादा एक कार्यक्रम करायचा आहे, तर करशील का? म्हटलं नक्कीच करेन, रिकामीच बसलं. आज त्यानिमित्ताने खूप दिवसांनी चांगलं शर्ट घातलं, टोपी वगैरे तर पहिल्यांदा घातली आता मी लॉकडाऊन चालू झाल्यानंतर. तर इथे जमलेली जी लोक आहेत त्यातली बहुतांश लोक ही एकतर माझ्यावरच्या प्रेमापोटी, कवितेवरच्या प्रेमापोटी किंवा अंतरंगावरच्या प्रेमापोटी जमलेली इकडे आहेत. त्यामुळे त्या सर्वांचे आभार, म्हणजे अंतरंगाचे आभार आहेत, पण बाकी सर्व जमलेल्याचे आभार. आणि ते आभार मानून आता पुढची कविता मी सादर करायला सुरुवात करतो. जसं मी म्हणालो की कोणीतरी आपापल्या पद्धतीने प्रेमाच्या व्याख्या बनवायला सुरुवात करत असतं. तर पुढच्या कवितेचं शीर्षकच आहे प्रेम. प्रेम हे रिक्षावाल्यासारखं असतं. प्रत्येकाची आपापली कल्पना असते. प्रेम हे रिक्षावाल्यासारखं असतं, पॅसेंजरची वाट बघत बसणार आणि येणार का विचारल्यावर नाही म्हणणार. प्रेम हे रिक्षावाल्यासारखं असतं, पॅसेंजरची वाट बघत बसणार आणि येणार का विचारल्यावर नाही म्हणणार. प्रेम हे भात शिजवण्यासारखं असतं. प्रेम हे भात शिजवण्यासारखं असतं. थोडं कमी शिजलं तर कच्चं राहतं आणि जरा जास्त शिजलं तर पचपचित. प्रेम हे डोळे बांधून गाढवाला शेपटी काढण्यासारखं असतं. प्रेम हे डोळे बांधून गाढवाला शेपटी. आपण लहानपणी खेळ खेळायचो, एका फळ्यावर गाढवाचं चित्र असायचं आणि डोळे बांधून अंदाजाने योग्य जागी शेपटी काढायची, आणि नाही झाली तर मग काय आपल्याला माहिती होतं. प्रेम हे डोळे बांधून गाढवाला शेपटी काढण्यासारखं असतं. योग्य जागी आली तर ठीक, नाहीतर आपलंच हसं होतं. प्रेम हे गणिताच्या पेपरसारखं असतं. प्रेम हे गणिताच्या पेपरसारखं असतं. कितीही तयारी केली तरी ऐन वेळी दगा देतं. प्रेम हे चोरून पान खाण्यासारखं असतं. प्रेम हे चोरून पान खाण्यासारखं असतं. एकतर घाईघाईत खावं लागतं आणि मग रंगलेलं तोंड लपवत फिरावं लागतं. प्रेम हे ट्रेनमधल्या हँडलसारखं असतं. रोज पकडून पुढे जाताना कुठे लक्षात येतं. प्रेम हे ट्रेनमधल्या हँडलसारखं असतं. रोज पकडून पुढे जाताना कुठं लक्ष जातं. ज्या दिवशी नसतं तेव्हाच लक्षात येतं. प्रेम हे पैशासारखं असतं. कितीही मिळालं तरी कमीच असतं. प्रेम हे पैशासारखं असतं. कितीही मिळालं तरी कमीच असतं. प्रेम हे फॅशनसारखं असतं. प्रत्येक जण झेपेल तसं करत असतं. कुणाच्या मरणाचं निमित्त असतं, कुणाच्या जगण्याचं कारण असतं. कुणाच्या मरणाचं निमित्त असतं, कुणाच्या जगण्याचं कारण असतं. खरं तर आपलं जगणं म्हणजेच प्रेम करणं असतं. खरं तर आपलं जगणं म्हणजेच प्रेम करणं असतं.
जसं या लाईव्हच्या इंट्रोमध्येच एक वाक्य होतं की प्रेम हे आपलं जगण्याचं इंधन आहे. आपल्या जगण्याचं इंधन आहे असं म्हटलं होतं यासाठी. माझा आवाज व्यवस्थित येतोय सर्वांना? काही तक्रार नाही? आवाजाच्या बद्दल काही तक्रार नाही ना? आता इथून पुढे आपण बघू, या प्रवासाचे 2 भाग होतात, 2 फाटे फुटतात. या प्रवासाला सुरुवात झाल्यानंतर 2 फाटे फुटतात. एक म्हणजे ज्यांच्या आयुष्यात प्रेम येतं आणि एक म्हणजे ज्यांच्या आयुष्यात प्रेम येत नाही. प्रेम म्हणजे त्या वयातल्या संकल्पनेला धरून जे आपापलं प्रेम असतं ते. आणि मग त्यानंतर एक दुसरा जो भाग आहे, दुसरा वर्ग, त्यांच्या मनात थोडंसं चलबिचल होते की मी असं करायला हवं होतं की नको, मी असं विचारायला पाहिजे होतं काय. कारण त्या वयात बऱ्याचशा माणसांना धीरच होत नाही की कसं बोलावं, काय सांगावं, कारण ती वोकॅब्युलरीज डेव्हलप झालेली नसते. आणि त्या विषयावरती एक कविता केली होती की साधारण त्या वयामध्ये व्हॅलेंटाईन हे एक मोठं पर्व असतं. व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. कोणीतरी आपल्या डोक्यामध्ये भरवतं की या दिवशी चांगला मुहूर्त असतो, म्हणजे प्रेम करणाऱ्या माणसांना आपल्या प्रियकराला, प्रेयसीला विचारायचा एक चांगला मुहूर्त आहे. 3:30 मुहूर्तानंतर हा एक 4:30 मुहूर्त हाच असेल असं मानलं जातं. तर त्या दिवसाला धरून केलेली एक कविता आहे, ती सादर करतो. कवितेचं शीर्षक आहे सुका व्हॅलेंटाईन. सुका व्हॅलेंटाईन. कुठेही करावं, कसंही करावं, कुठेही करावं, कसंही करावं, कितीही करावं, कधीही करावं, कुणीही करावं, कुणावरही करावं, आज करावं, उद्या विसरून जावं, व्हॅलेंटाईन डे पुरता तरी करावं, ज्यांच्यावर प्रेम करणारं कुणी आहे त्यांच्यावर करावं, ज्यांच्यावर प्रेम आहे त्यांच्यावर करावं, ज्यांच्यावर प्रेम करणारं कुणी नाही त्यांच्यावर करावं, नाहीच कुणी सापडलं तर माझ्यावर करावं. सगळ्यांचे विचार जर इतके प्रेमळ असते, माझे इतके व्हॅलेंटाईन सुके गेले नसते. कारण एक मनातली सुप्त तळमळ असते की कुणाचं तरी चांगलं होतं, कोणतरी आनंदात आहे आणि आपल्याला तो आनंद मिळत नाही. याचं एक लहान मुलांचं असं की त्याच्याकडचं लॉलीपॉप माझ्यापेक्षा चांगलं आहे, तर ती कुठेतरी छुपी भावना तिकडे असू शकते. हातात हात, गळ्यात गळे, हातात हात, गळ्यात गळे, फिरतात सगळे रमत गमत, आणि माझ्यासारखे बसतात त्यांच्या तोंडाकडे बघत, जोड्या जोड्यांनी येतात आणि आजूबाजूला बसतात, जोड्या जोड्यांनी येतात आणि आजूबाजूला बसतात, माझी नजर चुकवून माझ्याकडे बघून हसतात. खरंच सांग देवा तुझ्या मनात काय आहे, खरंच सांग देवा तुझ्या मनात काय आहे, सर्वांना मिळतात जोडीदार, मग मीच एकटा का आहे. बघ देवा बघ कसा प्रेमाचा पाऊस पडतो आहे, बघ देवा बघ कसा प्रेमाचा पाऊस पडतो आहे, कुणी भिजतोय, कुणी चिंब होतोय, कुणी आकंठ बुडतो आहे. प्रेमाचे ग्रीटिंग, प्रेमाचे बुके, प्रेमाचे गिफ्ट, प्रेमाचे धुके, कुणाच्या नशिबी गालगुच्चा, कुणाच्या नशिबी मुका आहे, कुणाच्या नशिबी गालगुच्चा, कुणाच्या नशिबी मुका आहे, माझा मात्र सालाबाद प्रमाणे हाही व्हॅलेंटाईन सुका आहे, हाही व्हॅलेंटाईन सुका. जर ही अशी एक कुणाची तरी एक अंतरीची तळमळ असू शकते की आपल्यापाशी कोणी नाही या बाबतीतली. एक आणि त्यानंतर दुसरी जे आपण दुसरी स्ट्रीम बघितली, जो दुसरा ट्रॅक होता, त्यावरची जी माणसं असतात त्यांच्या आयुष्यात कुठेतरी या फिलिंगला खतपाणी कुठेतरी मिळतं, तर ती मुळं तिकडे रुजतात आणि प्रेमाचं रोपटं तिकडे उभं राहतं. पण हे सगळं करत असताना आपण खरंच विचार केला पाहिजे की हे सगळं येतं कुठून. म्हणजे
हे आपल्या जीन्समध्ये असतं, हे आपल्या मेंदूमध्ये प्री फीड करूनच देवाने पाठवलेलं आहे, निसर्गाने आपल्याला पाठवलेलं असतं की ह्या सगळ्या गोष्टी नक्की येतात कुठून. कारण ही ऊर्जा आणि हे आकर्षण म्हणजे लोहचुंबकाचे नॉर्थ साऊथ पोल असावे असं हे आकर्षण होतं कुठून. आणि हे आकर्षण असताना सुद्धा एक कॉमन फिलिंग असतं की आपल्या मनातल्या भावना सांगताना भीती वाटणार. मला वाटतं हा पहिला नियम असतो की माणूस आता टीनेजमध्ये आलेला आहे, कुमार वयात आलेला आहे. कारण लहान मुलांची एक मानसिकता आपल्याला माहिती असते की त्यांना चुका करायला ते घाबरत नाही. आपण चुकलं तर आपलं काय होईल याचा विचार लहान मुलं करत नाही, ते बिंदास एखादी गोष्ट करून मोकळे होतात, म्हणून करायची ते लवकर शिकतात सुद्धा. पण या वयात आल्यानंतर माणूस चुका करायला घाबरायला लागतो आणि हा विचार करायला लागतो की मी असं बोललो तर काय होईल, मी असं केलं तर काय होईल, मी असं विचारल्यानंतर समोरच्या माणसाची काय रिॲक्शन असेल. आणि ते बोलणं होत नाही पण त्या माणसाबद्दल विचार सुरूच होत राहतात. तर अशा दोन व्यक्ती भेटतात. त्या व्यक्ती भेटल्यानंतर जी मुलगी आहे ती आत्ता त्यांची भेट होऊन गेलेली आहे, म्हणू शकतो गप्पा गोष्टी झालेल्या असतील, हास्यविनोद झालेले असतील. ती मुलगी आत्ता गेलेली आहे नुकता. आणि त्यानंतर त्या मुलाच्या मनातल्या भावना ते या कवितेमध्ये आहेत. पुढची कविता मी ऐकवतो. कवितेचं शीर्षक आहे तू गेल्यावर. जे ती समोर असताना होत नाही पण ती गेल्यानंतर जे काही मनात होतं त्याची कविता आहे. शीर्षक आहे तू गेल्यावर. तू गेल्यावर तू असल्याचे भास पुन्हा पुन्हा होत राहतात. तू गेल्यावर तू असल्याचे भास पुन्हा पुन्हा होत राहतात. नुकताच घडलेले प्रसंग पुन्हा नव्याने घडत राहतात. तू गेल्यावर तुझ्या जागेवर बसून तू मला हवे ते बोलत राहतेस. आणि इथे कल्पनांचे खेळ सुरू झालेले आहेत. तू गेल्यावर तुझ्या जागेवर बसून मला हवे ते बोलत राहतेस. माझ्या मनातल्या कल्पनांची नायिका होऊन डुलत राहतेस. तू गेल्यावर विस्कटलेला श्वास रांगेत मी लावून घेतो. तिथे थोडासा इंटरेस्टिंग पॉईंट आहे या कवितेमधला. तू गेल्यावर विस्कटलेला श्वास रांगेत मी लावून घेतो. सावरून ठेवलेल्या स्वतःला थोडा वेळ विस्कटू देतो. तू गेल्यावर कसला संकोच कसली भीती. तू गेल्यावर कसला संकोच कसली भीती. ओझरत्या झालेल्या स्पर्शाची होते एक घट्ट मिठी. तू गेल्यावर तुझे शब्द कानात घुमत राहतात. गुलजारजींच्या कवितेसारखे त्याचे वेगवेगळे अर्थ लागत राहतात. तर ही एक भावना खूप मला वाटतं कॉमन आहे. बरेच जणांनी ही अनुभवलेली असेल. आणि त्यानंतर जी टप्पा असतो जो या सगळ्या प्रवासातला आपण म्हणू की एक सर्वात संस्मरणीय असं काही म्हणजे आतापर्यंतचे ज्यांनी आपापले अनुभव कथन करून ठेवले त्यांनी सांगितलेलं आहे की माणूस पहिलं प्रेम विसरत नाही. तर पहिलं प्रेम माणूस विसरत नाही, त्याला अनेक कारणं असू शकतात. पण हा टप्पा महत्त्वाचा असतो की कोणाच्या एखाद्या, आणि तो टप्पा माणूस कसा साजरा करेल. तर त्यासाठी आपण एक कविता इकडे बघतोय. कसं ना की प्रेम ही गोष्ट अशी आहे ना की ती अशी एका रात्रीत वगैरे घडणारी गोष्ट नाही. म्हणजे पहिल्या नजरेतलं प्रेम असू शकतं पण ती पहिली ठिणगी पडल्यानंतर तो वणवा पेटेपर्यंतचा जो काळ असतो ना तो जावा लागतो. असा एकाएकी भडका नाही होत. एक छोटीशी कविता सादर करतोय. त्याचं शीर्षक आहे अजून बाकी आहे. बरीचशी मित्रमंडळी इथे जमलेली आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो मी. काहींची नावं मेन्शन केली, काहींची राहून गेली कविता वाचण्यामध्ये. सगळ्यांचे रिॲक्शन खूप छान आहेत. तुम्ही उत्साह वाढवत आहे. थँक्यू.
या मोडवरती आता पुढची कविता घेतोय. साधारण आता 6:26 वगैरे होत आहेत, तर ॲडमिननी सांगावं कधी थांबायचं ते, त्याप्रमाणे आपण थांबू. तोपर्यंत तुम्ही त्याचं थोडं आधी सांगा, म्हणजे शेवटाकडे मी नाही. तर होऊन आपण मध्यापर्यंत आलेलो आहोत. शीर्षक आहे कवितेचं अजून बाकी आहे. आता कुठे हवेत आलाय गारवा, आता कुठे हवेत आलाय गारवा, अजून थंडीची लाट यायची बाकी आहे. आता कुठे फुटते नवी पालवी, आता कुठे फुटते नवी पालवी, अजून कोकिळेला कंठ फुटायचा बाकी आहे. आता कुठे लागलोय गाणी ऐकायला, अजून कविता लिहायची बाकी आहे. आता कुठे लागलोय गाणी ऐकायला, अजून कविता लिहायची बाकी आहे. आताशी लागलोय चुका करायला, अजून घोळ घालायचा बाकी आहे. आता कुठे मिळू लागलेत संकेत प्रीतीचे, आता कुठे मिळू लागलेत संकेत प्रीतीचे, अजून प्रेम चढायचे बाकी आहे. आणि शेवटचं कडवं आहे. आता कुठे मन हृदयाचे ऐकू लागले, आता कुठे मन हृदयाचे ऐकू लागले, अजून मेंदूशी काडीमोड बाकी आहे. खरोखर मेंदूशी काडीमोड होण्या एवढी परिस्थिती बिकट होऊ शकते. अनेकांचे अनुभव आहेत तसे. आणि आता ही जी कविता वाचली ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती आहे. क्लेवर क्रोज नावाचं एक यूट्यूब चॅनल मी आणि माझा मित्र अक्षय आम्ही दोघांनी मिळून चालू केलं होतं. त्याच्यावर ही कविता आहे. त्याने खूप छान सादर केली होती, माझ्यापेक्षा चांगली असेल कदाचित सादर केली आहे. तर हे सगळं येतं कुठून, तर मुळात माणूस शिकतो कसा, तर माणूस शिकतो अनुभवातून. असं म्हणजे आता जेव्हा मी शिक्षक बनण्यासाठी डीपीएड करत होतो तेव्हा मी सायकोलॉजीच्या पुस्तकामध्ये आणि शिक्षणशास्त्रामध्येही शिकलो की माणूस शिकतो कसा, तर माणूस अनुभवातून शिकतो आणि शिक्षक त्याला अनुभव प्रोव्हाइड करत असतो वेगवेगळे. तो सब्जेक्ट, तो विषय, तो टॉपिक शिकण्यासारखे अनुभव प्रोव्हाइड करत असतो. पण हे शिकत असताना माणूस कोणत्या गोष्टीतून काय शिकेल, काय तो त्यातून उचलेल हे सांगू शकत नाही. म्हणजे 100% खात्री देता येत नाही, अजिबात नाही. तर अशा वेळेला प्रत्येकजण आपापल्या अनुभवाने, आपापल्या मर्जीने शिकत असतो. जसं मी मगाशी म्हटलं की प्यार का इजहार जसं असतं की आपल्या प्रेमाची कबुली देणं हा एक महत्त्वाचा टप्पा असतो या सगळ्या वळणावरचा. तर त्यात कधीकधी आपल्या कमी अनुभवामुळे किंवा आपल्याकडे असलेला शब्दसंचय कमी जिकडे पडतो तिकडे काही गोंधळ होऊ शकतात. तर ही पुढची कविता अशी आहे की त्याच्यामध्ये 2 व्यक्तींचे संवाद आहे. तर एक प्रेयसी आणि प्रियकर यांच्यामधला हा संवाद आहे. आणि सगळीच माणसं जगात हुशार नसतात, काही माठ असतात आणि त्याच्यामुळेच हे जग सुंदर आहे असं मला वाटतं. कवितेचं शीर्षक आहे नाही तर नाही. प्रेयसी म्हणते, सगळ्या गोष्टी काय तुला बोलून दाखवायच्या, सगळ्या गोष्टी काय तुला बोलून दाखवायच्या, तुला स्वतःहून काहीच कसं कळत नाही. तर प्रियकर म्हणतोय, कसं सांगू तुला, तुला वाटतो तितका मी हुशार नाही. कसं सांगू तुला, तुला वाटतो तितका मी हुशार नाही. माणसं प्रेमात पडली ना की अगदी हातोहात लगेच कमीपणा वगैरे घेतात, म्हणजे खूप दयाळू वगैरे होतात माणसं. प्रेयसी म्हणते, बघ माझ्या डोळ्यात म्हणजे तुला, बघ माझ्या डोळ्यात म्हणजे तुझे तुला दिसेल, बघ माझ्या डोळ्यात म्हणजे तुझे तुला दिसेल. त्यावर प्रियकर म्हणतो, चष्म्यात तरी मीच दिसतो, तो काढलाच तर डोळा दिसेल. म्हणजे माठ होण्याचं पण एक काहीतरी लिमिट असायला हवी. तू आयुष्यभर असा माठच राहणार आहेस का. प्रियसी तर चिडलेली आहे, तू आयुष्यभर असा माठच राहणार आहेस का. तर प्रियकर म्हणतो, म्हणजे तू आयुष्यभर सोबत राहणार आहेस का. ती म्हणते, मी काहीतरी सांगते आणि तुला कविता सुचते.
मी काहीतरी सांगते आणि तुला कविता सुचते. तो म्हणतो, मी नाही जोडत शब्द, ती आपोआप बनते. ती प्रेयसीने हात टेकले. ती म्हणते, या कवितेपायी एक दिवस मला हरवून बसशील. या कवितेपायी एक दिवस मला हरवून बसशील. तो म्हणतो, त्या दिवसाआधी सांग माझी होशील. प्रियकर म्हणतोय, त्या दिवसाआधी सांग माझी होशील. पुन्हा तिचं तेच फॉलोअप सुरू आहे. सगळ्याच गोष्टी काय बोलून दाखवायच्या, तुला स्वतःहून काहीच कसं कळत नाही. तर आपला माठ प्रियकर म्हणतो, ठीक आहे, त्यात काय एवढे, नाही तर नाही. तर या गमती जमती घडतात, असे अपघात घडतात आणि याच गोष्टी पुढे आठवणी बनतात. आठवणी कोण कसं पचवेल सांगता येत नाही आणि कोण कशाचा आधार घेईल. आणि काही जण त्यातून तरुण जातात, काही जण तोंडावर पडतात. हे सगळं होत असतं. आणि जसं मी म्हणालो की ते सगळं होत असताना काहींच्या आयुष्यात प्रेम येतं, काहींच्या नाही येत. ज्यांच्या येतं त्यांच्याही आयुष्यात पुढे आणखीन एक छोटासा वेगळा ट्रॅक निघतो, प्रेमभंगाचा. आता प्रेमभंग म्हटल्यानंतर सगळेच देवदास होतात अशातला भाग नाही. कारण कसं आहे ना की आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने आपण बघायला हवं. तर असंच एक आपला प्रियकर आहे, तो आपल्या प्रेमभंगाकडे सुद्धा सकारात्मक दृष्टीने बघतोय आणि तो म्हणतोय की बरं झालं तुम्हाला सोडून गेलीस. कवितेचं शीर्षकच आहे की बरं झालं तुम्हाला सोडून गेलीस. बरं झालं तुम्हाला सोडून गेलीस आणि जाता जाता बरंच काही शिकवून गेलीस. कितीतरी गोष्टी आता लागल्यात कळायला, कारण आता लागलोय मी मित्रांमध्ये मिसळायला. कितीतरी गोष्टी आता लागल्यात कळायला, कारण आता लागलोय मी मित्रांमध्ये मिसळायला. तू होतीस तेव्हा महिन्याला 3-4 रिफिल होत होते. तू होतीस तेव्हा महिन्याला 3-4 रिफिल होत होते. आता सर काही कॉमन डेटा आणि अनलिमिटेड कॉलचे पॅक्स मिळत नव्हते तेव्हाची गोष्ट आहे. काल व्हॅलिडिटी संपली तरी 50 रुपये बाकी होते. तुझ्या पश्चात मला कळले खुरटी दाढी ही मला चांगली दिसते. तुझ्या पश्चात मला कळले खुरटी दाढी ही मला चांगली दिसते आणि एखाद्या दिवशी आंघोळ नाही केली तरी चालते. तुला आवडायचा तो सोडून आईस्क्रीमचे आणखीही फ्लेवर असतात. तुला आवडायचा तो सोडून आईस्क्रीमचे आणखीही फ्लेवर असतात. तू गिफ्ट दिलेल्या डिओ शिवाय इतरही चांगले परफ्यूम असतात. टॅक्सीने फिरण्यापेक्षा बसने जाण्यात बरेच पैसे वाचतात. कधी कधी काय असं, माणूस स्वतःचंच वकीलपत्र घेतो आणि आपण कसं बरोबर होतो किंवा या एकूणच गोष्टीतून आपल्याला कसा फायदा झाला हे सांगण्याचा एक प्रयत्न माणसाचा असतो. एक जनरल माणसाचं नेचर असतं. टॅक्सीने फिरण्यापेक्षा बसने जाण्यात बरेच पैसे वाचतात. चॅटिंगशिवाय इंटरनेटवर इतरही उद्योग करता येतात. ॲक्शन पिक्चर बघणं, फंकी टी शर्ट्स घालणं, मित्रांशी गप्पा मारणं, बोलताना 4 शिव्या वापरणं, टपरीवरचा कटिंग प्यायला, नाक्यावर सेटिंग लावायला, 4 यार जमवायला आणि जमले की बसायला. किती मजा असते ती मला कळली, कारण अर्ध्या वाटेतून तू मागे वळलीस. किती मजा असते ती मला कळली, कारण अर्ध्या वाटेतून तू मागे वळलीस. बरं झालं तू मला सोडून गेलीस. बरं झालं तू मला सोडून गेलीस. तर हे आपण आपला हा टप्पा इथपर्यंत घेऊन आलेलो आहोत. तर यानंतर पुढच्या टप्प्याकडे आपण वळू की हळूहळू वय वाढत जातं, मॅच्युरिटी वाढत जाते आणि एक कॉमन व्होकॅब्लरी तयार होते. म्हणजे एक संवादाची एक भाषा बनते 2 माणसांमध्ये. ती मला वाटतं जगातल्या कोणत्याही 2 माणसांमध्ये बनते. एक संवादाची कॉमन भाषा बनते, व्होकॅब्लरी बनते आणि माणसाला सांगावं लागत नाही की म्हणजे रनिंग बिटवीन द विकेटमध्ये कसं सेट झालेलं बॅट्समॅनला फक्त डोळ्याच्या इशाऱ्यावर समजतो की रन खरोखर घ्यायची आहे की नुसती हुल द्यायची आहे, 1 धावायचे की 2 धावायचे, तसं असतं. तर कधी काय होतं आणि माणूस त्याचं काय कसं हे करेल
कसं असतं, एकूणच निसर्गाने असं काही चक्र बनवलेलं आहे की मुळात प्रेम हे एक हा संधीचाच खेळ आहे सगळा, आणि योग्य वेळी योग्य संधीचा फायदा उचलणारे त्याच्यामध्ये बाजी मारून जातात. मधुसूदन जोशी यांनी म्हटलंय, नमस्कार वैभव. नमस्कार. आकाशात अचानक ढग दाटून येतात, वळवाचा पाऊस असावा किंवा पावसाळ्यातही एखाद्या दिवशी अचानक संध्याकाळच्या वेळेला क्लायमेट बदलतं आणि प्रियकर आपल्या प्रेयसीला मेसेज पाठवतो की म्हणजे आदल्या दिवशी आपल्याकडे एक साधारण वेदर फोरकास्टबद्दल असं म्हटलं जायचं. आताचा थोडासा काळ बदलला आहे, पण हवामान खात्याने सांगितलं की पाऊस पडणार मुसळधार, म्हणजे दुसऱ्या दिवशी एक थेंब पाऊस पडत नाही, आणि ज्या दिवशी सांगणार आकाश निरभ्र आहे त्या दिवशी धो पाऊस पडतो. ते फार वेळा आपण अनुभवलं होतं पूर्वी, त्याच साधारण दरम्यानची आहे. आणि कवितेचं शीर्षक आहे, तू नको घेऊस छत्री. तू नको घेऊस छत्री. उद्या आकाश निरभ्र राहील, वेधशाळेचा अंदाज आहे. उद्या आकाश निरभ्र राहील, वेधशाळेचा अंदाज आहे. तू नकोस घेऊ छत्री, मी घेऊन येणार आहे. हा विश्वास बघा, वेधशाळेवरचा विश्वास बघा. की ठीक आहे, वेधशाळेने सांगितलं की आकाश निरभ्र राहणार आहे, तर हा म्हणतो की छत्री तू आणू नको, मी आणणार आहे. नेहमीसारखा उद्या वेधशाळेचा अंदाज चुकेल, मग आपल्याला एका छत्रीची गरज पडेल. उद्या येईल पाऊस वाऱ्याला बिलगून. उद्या येईल पाऊस वाऱ्याला बिलगून, वारा काढील खोड्या साऱ्यांना भिजवून. मला वाटतं आपल्यापैकी काहींनी आपल्या डोळ्यासमोर ही कल्पना केली असेल की तो मरीन ड्राईव्हचा समुद्र आहे, तिथे येणारा तो आडवा वारा आणि त्याच्यासोबत पावसाचे समुद्राच्या लाटांचे शिंतोडे, तो पाऊस आणि ते वातावरणात असं कुंद छान. काळोख होईल थोडा लवकरच, थोडे दूरचेही स्पष्ट दिसणार नाही. काळोख होईल थोडा लवकरच, थोडे दूरचेही स्पष्ट दिसणार नाही. बस रिक्षा होतील फुल, कोणी ओळखीचेही भेटणार नाही. कसं सगळं ओलं चिंब, त्यात वारा थंडगार. अशा वातावरणात उशीर होणारच थोडाफार. बरोबर आहे, कारण प्रत्येकजण कोणाला तरी आन्सरेबल असं वगैरे विचारतील तर काय सांगणार, तर पावसाचा निमित्त ऐका आलेलं आहे. लोकांसाठी असेल त्रास, आपल्यासाठी संधी आहे. शेवटचं कडवं आहे. लोकांसाठी असेल त्रास, आपल्यासाठी थंडी आहे. लोकांसाठी असेल त्रास, आपल्यासाठी संधी आहे. तू नकोस घेऊ छत्री, मी घेऊन येणार आहे. तर ज्या पद्धतीने हा प्रवास पुढे जातो, एकमेकांमध्ये जे अंडरस्टँडिंग डेव्हलप झालेलं असतं आणि हळूहळू तिथे त्या झाडावरती रोमांसची फुलं यायला लागतात, जे आपण एक छोटंसं बी कुठेतरी आपण मगाशी सुरुवातीला म्हटलं होतं की जे रुजलं होतं त्याचं आता एक चांगलं फुलं त्याच्यावर येतात, रोमांस. तर एक छोटीशी कविता आहे पावसाळी वातावरणामध्ये की थोडंसं रोमॅन्टिक. कारण आपण कसं पाहिलं की एक माठ प्रियकर पाहिला किंवा आणि मी पुन्हा प्रेमात पडलो सारखा एक प्रियकर पाहिला, पण आता एक थोडंसं जिथे थोडंसं नदी अवखळत डोंगरावरून वाहत येते, धबधबे होतात, दगडांमधून आवाज करत जी वाहत असते ती कुठेतरी शेतांमध्ये पोचतेपर्यंत संथ झालेली असते, पात्र रुंदावलेलं असतं आणि त्याच्यावरती काही जाणवत नाही नदीचा प्रवाह, पण एक संथ प्रवाह, अंतप्रवाह तो सुरू असतो आणि त्या टप्प्यावरती प्रेम येऊन पोचतं. आणि मला वाटतं तुम्ही सर्वजण आपापलं प्रेम चाचून बघत असाल की आता आपलं प्रेम कुठे आहे. एक तू आणि एक मी ही कविता आहे, अप्रकाशित आहे, नवीन आहे, अजून यूट्यूब चॅनलवरती आलेली नाही, रेकॉर्डिंग झालेलं आहे, लवकरच येईल. एक तू आणि एक मी. एक तू आणि एक मी चालतो मेघांवरी, एक मागे एक पुढती अरुंद या वाटेवरी. ओली हिरवळ भोवताली, गार ओली शांतता, गार ओल्या दवाची स्पर्शू दे तुझं आर्तता.
थोडासा जो ठहराव असतो तो आलेला आहे हळूहळू. राहिले दूर खाली धुरके तुझे शहरातले. आता एखाद्या डोंगरावरती एखादा प्रियकर प्रेयसी फिरायला गेलेली अशी कल्पना तुम्ही करू शकता, किंवा लौकिक अर्थाने नाही पण एक मानसिक पातळीवरती ते या जगापासून दूर जात आहेत. राहिले दूर खाली धुरके तुझ्या शहरातले, या इथे मेघांमध्ये घे श्वास आभाळातले. एक तू अन एक मी दोघेच बघ या इथे, निथळणाऱ्या मेघांसवे होऊया आपण रीते. निथळणाऱ्या मेघांसवे होऊया आपण रीते. तर ही रोमांसची फुलं अशी फुलायला लागलेली असतात आणि कोणत्या तरी वयाच्या टप्प्यावरती शेवटी 13व्या वर्षी सुरू झालेलं टीनेज 19व्या वर्षी आटपतं. जबाबदाऱ्या खांद्यावर वाढतात. ग्रॅज्युएशन होतं, पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन्स करायची असतात, पोस्ट ग्रॅज्युएशन करून नोकऱ्या करायच्या असतात किंवा बिझनेस करायचे असतात, पोटापाण्यासाठी पैसा कमवायचा असतो, छंद जोपासायचे असतात आणि त्या सगळ्या गडबडीमध्ये आपलं प्रेम टिकवून ठेवणं हे एक आव्हान बनत जातं. आणि अशा वेळेला एक वळण येतं माणसाच्या आयुष्यात की आता जो भटकंती जी सुरू होती ती कुठेतरी एका जागी स्थिर व्हायला हवी. तर त्या ठिकाणी मग माणसं लग्नाच्या बेडीत अडकतात. आणि खूप म्हणजे मला कधी कधी हसायला येतं या गोष्टीचं की म्हणजे बायकोवरती केले जाणारे, बायको या गोष्टीवर केले जाणारे विनोद किंवा नवरे या विषयावर केले जाणारे विनोद किंवा नवरा आणि बायको यांच्यामध्ये कसं वितुष्ट आहे किंवा ते कसं ऑड त्यांची जोडी आहे वगैरे ह्याच्यावर फार विनोद केले जातात. म्हणजे ग्रुप भरलेले असेल सगळ्यांच्या व्हॉट्सअपमध्ये मला वाटतं या एका विषयावरच्या विनोदाने. पण ते काय तेवढंसं खरं नसतं. जसं सिरियलमध्ये सगळ्या सासूसून एकमेकांची भांडत असतात पण ते काय खरं नसतं, तसं हे सुद्धा ना नवरा बायकोवरचे विनोद सगळे खरे नसतात. एखाद दुसरं कोणतरी असेल असं, पण शेवटी एकमेकांना जुळवून घ्यायचंच असतं. आणि तो जो रोमांस असतो म्हणजे मगाशी जसं आपण नदीचं म्हटलं की तो जो ठेहराव आलेला असतो त्या ठेहरावानंतर एखादी छोटीशी नाव घेऊन एखादा नावडी त्यात उतरतो आणि आपली नाव घेऊन तो जात असतो आणि मग ते जे काही एक छान लँडस्केप बनतं ना त्याची काही मजा औरच असते. आणि त्या टप्प्यावर मी येतो आता की एक नवरा बायको आहेत घरात आणि त्यांच्यामधला हा संवाद आहे. कवितेचं नाव आहे मुंगळा. मुळात लग्न झालं म्हणून कोणाचा रोमांस संपत नाही आणि खोड्या करण्याचा स्वभाव जात नाही. माणसाचे स्वभाव असतात तसेच राहतात. कवितेचं शीर्षक आहे मुंगळा. मारू नकोस त्या मुंग्यांना त्यांच्या काही दोष नाही. मारू नकोस त्या मुंगळ्यांना त्यांचा काही दोष नाही. घरात मुंग्या आलेल्या आहेत. आता पत्नी झाडू घेऊन आली, अरे या मुंग्या कुठून आल्या, ती साफ करण्याचा प्रयत्न कधी कुठे चावतील कुठे शिरतील, साखरेच्या डब्यात दुसरी गुळाच्या डेकेत शिरतील. नवरात्रीला सांगतोय की असं करू नको. मारू नकोस त्या मुंग्यांना त्यांचा काही दोष नाही. झिंगल्या तुझ्या गोडव्याने, झिंगल्या तुझ्या गोडव्याने त्यांना आता होश नाही. मुंग्या कुठे जातात त्यांना समजत नाही. पुसलेस तू काय सांगून, पुसलेस तू मला, पुसले म्हणजे विचारले, मराठीतला आपलं विचारलेसाठी आपण तो शब्द वापरतो. पुसलेस तू मला काय सांडून पुसले होते. बायकोचा नवऱ्यावर संशय आहे की याने काहीतरी चहा वगैरे सांडला असणार, काहीतरी केलेलं होतं. पुसलेस तू मला काय सांडून पुसले होते. मुंग्यांना लागला सुगावा काय असे घडले होते. बघ त्या मुंग्यांना कसल्या नशेत त्या, बघ त्या मुंग्यांना कसल्या नशेत त्या. सरळ रेषेत एक गती चालूही न शकतात त्या. मुंग्यांची अवस्था त्यांनी एखाद्या दारुने जिंकलेल्या माणसासारखी केलेली आहे की त्यांना नशा झालेली आहे त्या गोडव्याची. बघ त्या मुंग्यांना कसल्या नशेत त्या. सरळ रेषेत एक गती चालूही न शकतात त्या. केस पुसत घरभर काल तू फिरली होती. सांडलेल्या थेंबांची नशा त्यांनी केली होती.
केस पुसत घरभर काल तू फिरली होती, सांडलेल्या थेंबांची नशा त्यांनी केली होती. शेवटचं कडवं आहे. काढती त्या माग मग, काढती त्या माग आता, काढती त्या माग आता त्या नशिल्या गोडव्याचा. मुंग्यांचा धर्म त्यांचा आणि माझा मुंगळ्याचा. मुंग्यांचा धर्म त्यांचा आणि माझा मुंगळ्याचा. तर अशी ही मुंगळा कविता. आणि या टप्प्यावर आपण पोचतोय. तर इथे एक गोष्ट सांगेन मी की प्रगल्भता माणसामध्ये येत जाते, नाती घट्ट होत जातात, भावना स्थिर होत जातात. आणि हे करत असताना एक गोष्ट येते की आयुष्यात कधी कधी संकट येतात आणि ती संकट माणसं दोघे मिळून आपण हे संकट पेलूया म्हणून उभे राहतात. आताही तसं बघितलं तर आपण हसत खेळत हे कार्यक्रम वगैरे करतोय, एकमेकांचं मन रमवतोय, पण तसं आपण खरं तर आपण संकटातच आहोत, आपण युद्ध लढतोय, पण आपण हे एकमेकांना धीर देण्यासाठी करतोय. तर एक शेतकरी आहे, त्या शेतकरी नवरा बायको आहे. कारण प्रेमाला काही म्हणजे कोणत्या सीमा नाहीत. त्याला गरीब श्रीमंताचा भेद कळत नाही, त्याला कष्टकरी किंवा एका गर्भश्रीमंताचा भेद कळत नाही, त्याला रंगाचा भेद कळत नाही, धर्माचा भेद कळत नाही. तर प्रेमामध्ये एक शेतकरी आहे आणि तो म्हणजे थकलेला आहे. दरवर्षी पावसाचं असं अनियमितता आहे, सरकारकडून फारशी त्याला मदत मिळत नाही असं म्हणणं आहे. आणि मग अशा वेळेला तो हताश झालेला आहे आणि आजूबाजूला शेतकरी आत्महत्येच्या ज्या गोष्टी, ज्या बातम्या येतात त्या वाचून त्याच्या पत्नीच्या मनात एक धास्ती होते की आपला नवरा मनात काय विचार करत असेल, की त्याच्या मनात काय सुरू असेल, ह्याने काय आता ठरवलं असेल, हा नक्की आता कुठे जाणार आहे. तर अशा परिस्थितीमध्ये ती त्याला धीर देण्यासाठी ही काय सांगते त्याची ही कविता आहे. आणि मला वाटतं ही कविता मी या म्हणजे जाणून बुजून घेतलेली आहे आजच्या प्रेमाच्या. कारण एका टप्प्यावर जिथे आपण प्रगल्भतेच्या गोष्टी करतो तेव्हा नातं जेव्हा घट्ट होत जातं तेव्हा आलेली परिस्थिती दोघांनी मिळून हाताळायची ही भावना जेव्हा निर्माण होते तेव्हा ते प्रेम पक्क तयार झालं. म्हणजे ते असं मडकं नाही का पक्क असं भाजलं जातं, आता ते कच्चं नाही झालं, आता ते पक्क लाल तयार झालं भाजून, तसं होतं. तशा पातळीवर पोचलेलं ह्यांचं प्रेम आहे. आणि ती आपल्या शेतकरी नवऱ्याला सांगते. शीर्षक आहे तू लढ माझा राजा. त्याचं शीर्षकाचं लिहिलं आहे तू लढ माझा राजा. कसला करतो इचार नको करू अविचार, कसला करतो इचार नको करू अविचार, कसू दोघं काळी माती पुन्हा फुलेलं शिवार. सनदीच्या सरकाराने नाही दाखवली दया, सनदीच्या सरकाराने नाही दाखवली दया, बघतो आहे वरचा राजा तोच करील रे माया. जितके पडू तितके लढू, जितके पडू तितके लढू, जितके पेरू, जितके पडू तितके लढू, सुख पेरू दुःख गाडू. कारण जे पेरतो ते उगवतं आणि जे गाडतो ते पुन्हा वर येऊ नये म्हणून गाडलं जातं. जितके पडू तितके लढू, सुख पेरू दुःख गाडू, जे गाडू ते सरेल, जे पेरू ते उगवेल. कृष्ण बोले अर्जुनाला, कृष्ण बोले अर्जुनाला, लढ शिकवितो लढायाला, तू लढ माझा राजा सारी भुकेली ही प्रजा. शेवटचं गाडवं आहे. भर श्वास काढ छाती, भर श्वास काढ छाती, तळपू दे फाळ पाती. नांगराचा फाळ असं तळपू दे. भर श्वास काढ छाती, तळपू दे फाळ पाती, इनवूया पावसाला सारे मिळून, येईल आभाळाचा राजा सारा रुसवा गिळून. येईल आभाळाचा राजा सारा रुसवा गिळून. तर अशा पद्धतीने या पातळीवर प्रेम पोचतं आणि कुठेतरी तरी खूप मोठा प्रवास करत ती नदी आता समुद्राच्या बरेच जवळ आलेली असते. आणि ती आता हे प्रेमाची प्रगल्भ प्रेम होण्याची किंवा प्रेम घट्ट होण्याची
ते नातं अगदी मजबूत होण्याची काय पातळी असू शकेल? कारण आपण भाग्यवान आहोत. आपण महाराष्ट्रात जन्माला आलो. आपण भाग्यवान आहोत की आपण अशी काही कपल पाहिले, अशी काही आपण जोड्या पाहिल्या की शंभूराजे आणि येसूबाई असतील, फुलं आणि सुनीताबाई असतील, किंवा बाबा आमटे आणि साधनाताई असतील. ही माणसं अशी वेगळी नव्हतीच, ते एकच होते. म्हणजे त्यांना दोघांना असं वेगळं करणं शक्य नाही आपल्याला. तर ते काय प्रेम असेल की नवरा, म्हणजे त्या काळात नवरा असं ठरवतो की नाही, मी आता कुष्ठरोग्यांची सेवा करा. म्हणजे मगाशी आपण शेतकऱ्यांच्या कवितेत पाहिलं की एक बाहेरून संकट आलेलं आहे आणि त्याचं दोघे म्हणून सामना करतायत. आणि एका ठिकाणी इथे नवरा एक ध्यास घेतो की नाही, मला आयुष्यात कुष्ठरोग्यांची सेवा करायची आता. आणि साधनाताई त्यांच्यासोबत ओके ठीक आहे, मी तुमच्या बरोबर आहे. आणि नुसतं बोलत नाही, तर पुढची काही दशकं ते त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढतात. आणि या गोष्टीला कुठेतरी एक कवितेमध्ये बद्ध करायचं होतं, तो एक प्रयत्न केला होता. आणि मला वाटतं की ही एक सर्वोच्च सीमा आहे. म्हणजे आपण रमा माधवाचं प्रेम किंवा त्यांना त्या गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत की अत्युच्च प्रेम कोणतं, त्याचं काय वर्णन करावं, तर त्याच्यावरती त्यांनी बरंचसं हे आहे. ज्ञानेश्वरांच्या विराणी त्यांनी सांगितलं होतं की तुझे मन माझे झाले, माझे मन तुझे झाले. तर अगदी त्या पातळीवर मला वाटतं की या व्यक्ती पोचलेल्या आहेत. आणि बाबा आमटेंचं खरं नाव मुरलीधर देवीदास आमटे, आणि त्या अनुषंगाने इथे मुरलीधर हा शब्द हा बाबा आमटेंसाठी वापरलेला आहे. त्यांचं मूळ नाव मुरलीधर म्हणून, आणि साधनाताईंचं नावही त्या कवितेमध्ये आहे. आणि शब्दानुरूप तुम्हाला समजत जाईल की संदर्भ कशाशी आहेत. कवितेचं शीर्षक आहे साधनेची साथ त्यास. आनंद गोवर्धन तोलतो आपल्या करांगुलीवर. श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला आणि बाबा आमटेंनी आनंदवन बनवलं आणि तो पण एक गोवर्धन पर्वतच उचलला होता. त्याखाली खूप लोकांना आश्रय मिळाला. आनंद गोवर्धन तोलतो आपल्या करांगुलीवर, साधनेची साथ त्यास छत्रधरी मुरलीधर. हा कान्हा जमवितो उपेक्षित गोपगडी. हा कान्हा जमवितो उपेक्षित गोपगडी, स्पर्शातून जुळत जाई मानवतेची एक एक कडी. पाहुनी कष्टी गोपगण वाहते करुणा निर्झर. पाहुन कष्टी गोपगण वाहते करुणा निर्झर, साधनेची साथ त्यास छत्रधरी मुरलीधर. निसर्गाची चूक त्यात समाजाचा अन्याय. निसर्गाची चूक त्यात समाजाचा अन्याय. म्हणजे तो काळ आणि त्या काळात कुष्ठरोग्यांना दिली जाणारी वागणूक याच्याबद्दल हे वर्णन आहे. लढतो हा मुरलीधर द्यावयास त्यास न्याय. लढतो हा मुरलीधर द्यावयास त्यास न्याय. नादान दान नाही उभे करतो स्वबळावर. नादान दान नाही उभे करतो स्वबळावर. एक छोटीशी गोष्ट बाबा आमटेंच्या बाबतीत वाचलेली आहे. आणि म्हणजे नशिबाने विकास आमटेंशी जेव्हा चर्चा झाली होती त्यांनीही सांगितलं होतं की बाबा आमटेंचं असं म्हणणं होतं की तुम्ही दान देऊ नका. दान देण्याने माणूस नादान बनतो. जर तुम्हाला एखाद्या माणसाचं भलं करायचं असेल तर त्याला एक संधी द्या आणि त्याला स्वतःच्या पायावर उभं राहण्याची संधी तुम्ही द्या. तो खरा न्याय आहे. नादान दान नाही उभे करतो स्वबळावर, साधनेची साथ त्यास छत्रधरी मुरलीधर. इथेच कुटुंब त्याचे हेच सारे आप्तजन. इथेच कुटुंब त्याचे हेच सारे आप्तजन.
फुलविले गोकुळ त्याने नंदनवन आनंदवन, फुलविले गोकुळ त्याने नंदनवन आनंदवन. आणि शेवटचा कडवा आहे. आणि मला वाटतं ही शेवटची कविता आपण आजच्या दिवसातली घेऊया, त्यानंतर इथे थांबूया. शेवटच्या कवितेतलं एक शेवटचं कडवं. दमणे नाही शमणे नाही, दमणे नाही शमणे नाही, माया बरसे संतत धार, साधनेची साथ त्यास छत्रधरी मुरलीधर, साधनेची साथ त्यास छत्रधरी मुरलीधर. तर अशी साथ कोणत्या ना कोणत्या रूपात, म्हणजे प्रेम हे काही एक प्रियकर आणि प्रेयसी यांच्यामधलं असेल असं नाही. मुलांचं प्रेम असतं, आईवडिलांचं प्रेम असतं, मित्रमंडळी आहेत, गुरु शिष्य आहे, परंपरा आपली मोठी. कोणत्या ना कोणत्या मार्गाने सर्वांना निरपेक्ष प्रेमाचा लाभ व्हावा अशी अपेक्षा. आणि हे प्रेम उपभोगण्यासाठी आपण सर्वांनी सुरक्षित राहायला हवं. त्यासाठी प्रत्येकाने आपापल्या घरात सुरक्षित राहा. सरकार जे सांगेल ते ऐका. तुमचं सरकारवर प्रेम असो नसो, सरकारला तुमची काळजी आहे, तर कृपया आपापल्या घरात राहा आणि आपापल्या आप्तस्वकीयांसोबत चांगला वेळ घालवा. तर आजचा आपण मला वाटतं इथे थांबूया, कारण 1 तास झाला मी बोलतोय. तुम्हालाही घरातली कामं असतील. अनिरुद्ध म्हणतोय की अजून 1-2 घेऊन मग शेवट करावा. म्हणजे हे असं, म्हणजे कसं मराठी भाषा ना फार विचित्र आहे बघा, की शेवटाकडे आल्यावर अजून एक होऊन जाऊन दे म्हटलं म्हणजे काहीतरी वेगळ्या ट्रॅकवर जातं सगळं. काही कविता काढल्या होत्या, त्या घेतल्या नव्हत्या. त्यातली एक कविता घेतो आणि मग आपण थांबूया. अनिरुद्धच्या रिक्वेस्टला दाद देतो. एक कविता आहे मधल्या काळात, जिथे मी म्हटलं की तो पहिला जो ट्रॅक एक वेगळा झाला होता, ट्रॅकवरची एक थोडासा निराश प्रेमीची एक वेगळ्या ढंगाची कविता आहे. त्याचं नाव आहे उपाशी. कवितेचं नाव आहे उपाशी. गॅलरीच्या खिडकीत एक ठेव, नाहीतर वहिनी घरात घेणार नाही. वहिनी बाजूलाच बसलेली आहे. वहिनीनेच सगळं प्रूफ रिडिंग कवितांचं पहिलं वहिनीच करते, काही टेन्शन नाही. कवितेचं शीर्षक आहे उपाशी. मलाही वाटत होते 4 चौघांसारखी लाईन मारावी, मलाही वाटत होते 4 चौघांसारखी लाईन मारावी. आपली कुणी प्रेयसी असावी, दिसायला ती सुंदर असावी. आपली कोणी प्रेयसी असावी, दिसायला ती सुंदर असावी. बुद्धीची चमक तिच्या वागण्यातून दिसावी. श्रीमंतीची झळाळी तिच्या चेहऱ्यावर असावी. म्हणजे अपेक्षा बघा कुठे, म्हणजे एक काय लेवलच्या माणसं, कारण माणसाने स्वप्न मोठी बघावी, काही प्रश्न नाही त्याच्यामध्ये. पण आता या प्रियकराच्या अपेक्षा आहेत की बुद्धीची चमक तिच्या वागण्यातून दिसावी, श्रीमंतीची झळाळी चेहऱ्यावर असावी. आवाज तिचा मादक असावा, बांधा तिचा नाजूक असावा. आवाज तिचा मादक असावा, बांधा तिचा नाजूक असावा. सगळं काही मनासारखं घडत नव्हतं. दिवसागणिक हळूहळू माझं मन बदलत होतं. अपेक्षा ज्या होत्या त्या काय सगळ्याच पूर्ण होतात असं नाही. जसं तुम्हाला म्हटलं की तो अपेक्षा भंगाचाच तो एक वेगळा ट्रॅक मगाशी आपण म्हटलं होतं. आवाज तिचा मादक असावा, बांधा तिचा नाजूक असावा. सगळं काही मनासारखं घडत नव्हतं. दिवसागणिक हळूहळू माझं मत बदलत होतं. बुद्धीचे काय आपल्याला तरी कुठे जास्त. श्रीमंत घरातली आपल्याला कुठे परवडणार आहे. जाड्या मुलीही हल्ली सुंदर दिसतात. आवाजाचे काय, काहींचे अगदी पहाडी असतात. मनातली निराशा वाढत गेली, मनातली निराशा वाढत गेली. अपेक्षांची पातळी खालावत गेली. मनातली निराशा वाढत गेली, अपेक्षांची पातळी खालावत गेली. एक वेळ तर अशी आली, समोर येईल ती सुंदर दिसू लागली.
रंग आकार यांना कसलीच अट उरली नव्हती. रंग आकार यांना कसलीच अट उरली नव्हती. बालवाडी नापास ही डिग्री सुद्धा चालली असती. पण काहीच नाही जमल्यावर माझ्यातला क्षत्रिय जागा झाला. पण काहीच नाही जमल्यावर माझ्यातला क्षत्रिय जागा झाला. म्हटले यापुढे ॲडजस्टमेंट नाही. झाला तेवढा समझोता पुरे झाला. पण काहीच नाही जमल्यावर माझ्यातला क्षत्रिय जागा झाला. म्हटले यापुढे ॲडजस्टमेंट नाही. झाला तेवढा समझोता पुरे झाला. आता पक्क ठरवलं आहे. खाणार तर तुपाशीच आहे. पण तेव्हापासून आतापर्यंत मी असा उपाशीच आहे. पण तेव्हापासून आतापर्यंत मी असा उपाशीच आहे. धन्यवाद. तर आता तुमची परवानगी असेल तर आपण रजा घेऊया. तर मग मी इथे थांबेन. अपेक्षा आहे की आजचा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल. इथे तुम्ही जी कमेंट केलेल्याच आहेत. खूप छान वाटलं तुमच्या कमेंट्स पाहून आणि तुमचा प्रतिसाद खूप चांगला होता. सर्वांनी भरभरून प्रेम दिलेलं आहे मला. आणि आता तुम्ही इथून जाताना गेल्यानंतर स्वतःचं पडताळून बघा की तुमचं प्रेम नक्की कुठे आहे, कोणत्या पायरीपर्यंत पोचलेलं आहे. तर एवढं बोलून मी आता रजा घेतो. धन्यवाद. स्वतःची काळजी घ्या, घरच्यांची काळजी घ्या, घरात राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद. शुभरात्री.